नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर SRPFचं ग्राउंड आणि लेखी ज्या विभागांचं किंवा ज्या गटांचं झालेलं आहे, तर त्या गटांची या ठिकाणी फायनल म्हणण्यापेक्षा एक तात्पुरती निवड सूची आलेली आहे. फायनलच म्हणून चला, फक्त याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते, 1-2 नावं वगैरे किंवा काही त्रुटी आली तर. कोणत्या गटाची ही आहे ती लक्षात घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडून सिरीज वगैरे बाय केली नसेल, टेस्ट वगैरे बाय केली नसेल, करून घ्या, कारण का आपले खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत. रिव्ह्यूसुद्धा आम्ही तुम्हाला काही दिवसामध्ये सेंड करून टाकू. तर पाहून घ्या, हा जो गट आहे तो गट क्रमांक 13 किंवा गडचिरोलीमध्ये जो वडसा या ठिकाणी आहे, त्याचे या ठिकाणी गडचिरोलीची मेरिट लिस्ट म्हणा किंवा तात्पुरती निवड यादी म्हणा आलेली आहे. ज्या ठिकाणी तुमचं पाहून घ्या, त्यांनी सरळ दिलेलं आहे की कॅटेगरी वाईज कट ऑफ वगैरे पाहून घ्या कशा टाईपचा आहे, की ग्राउंडला 97 आले आणि 92 जर रिटर्नला आले, हा पहिला टॉप मेरिटचा आहे विद्यार्थी. तर सविस्तररित्या ही पहिली PDF आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे 37 पेजेस आहेत. याच्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट किती आहेत, काही नाही, सगळी माहिती या ठिकाणी आहे. व्यवस्थितरित्या पाहून घ्या. फायनल मेरिट लिस्ट नाही आहे ही, सगळ्यांना असू द्या लक्षात. फायनल मेरिट लिस्ट आहे म्हणून चालू नका. फक्त त्यांनी वरून खालीपर्यंत गुणानुक्रमे दिलेलं आहे की एवढे विद्यार्थी असे आहेत म्हणून. तर पाहून घ्या, या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनचा 129 कट ऑफ लागला. राहिला प्रश्न, परत त्यांनी SC कॅटेगरीचा कट ऑफ 168 लागला. त्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी STचा जर पाहिला तर 22व्या क्रमांकाचा 152 लागला आणि मेरिट कुठं आहे, 178 पासून सुरू झाली. तर अशा टाईपचं हे सगळ्या कॅटेगरीचं कट ऑफनुसार त्यांनी सर्व दिलेलं आहे. व्यवस्थितरित्या पाहून घ्या. या ठिकाणी हा जो गट ऑफ आहे VJNTचा Aचा आहे, परत Bचा दिला, NTBचा, त्यानंतर NTCचा आहे, NTDचा आहे, त्यानंतर OBCचा सुद्धा कट ऑफ पाहून घ्या व्यवस्थित, म्हणजे 144ला लागला. तर अशा टाईपचं आहे. पोलीस चाइल्ड वगैरे म्हणजे ते रिझर्वेशन कॅटेगरीचे आहेत. त्यानंतर जे आहे ते SCBCचा 147चा लागला. तर एवढे मार्क्स वगैरे तुम्हाला आहेत का या बाबतीत, म्हणजे पडतील का, तुम्हाला लेखी किती लागेल, आता ज्या विद्यार्थ्यांचं रिसेंटली ग्राउंड झालं, ग्राउंड मार्क्स जर चांगले आले तर तुमच्या कॅटेगरीसाठी तुम्हाला मार्क्स किती हवेत, याचा डाऊट तुम्हाला या PDF क्लिअर होऊन जाईल. तर व्यवस्थितरित्या PDF पाहून घ्या. काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा. आणि जर नवीन असाल, काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटला प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल, अपडेटेड राहण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबला नसेल तर दाबून घ्या. आणि भेटूया तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.